पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने देशात आणि येडियुरप्पा बोम्माई यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने कर्नाटकात अनेक योजना आणून लोकांचे कल्याण केले आहे. यामुळे कर्नाटकातील जनता भाजपच्या बाजूने निर्णायक जनादेश देतील असा विश्वास भाजप प्रवक्ता आणि राज्यसभा सदस्य सुधांशू त्रिवेदी यांनी व्यक्त केला आहे. बेळगावमध्ये भाजपच्या केंद्रीयुक्त माध्यम केंद्राचे उद्घाटन केल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सुधांशू त्रिवेदी पुढे म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि समृद्धीसाठी बेळगाव आणि राज्याने मोठे बलिदान दिले असून देशाच्या उभारणीत या देशातील महापुरुषांचे योगदान मोठे आहे. केंद्र व राज्य सरकारने सक्षम मंत्री व मंत्रिमंडळासह शेकडो विकास प्रकल्प राबविला असून त्यामुळे देशातील नागरिकांना सर्वच क्षेत्रात विकासाचा लाभ झाला आहे, असेही म्हणाले. यावेळी राज्यसभा सदस्य इराणा कडाडी, डॉक्टर रवि पाटिल सहित इतर उपस्थित होते. आपने कहा तो उस संदर्भ में भी देखिए पार्टी ने उनको भी पर्याप्त महत्व दिया था. चुनाव हारने के उपरांत भी उनको मुख्यमंत्री बनाया था और इसके उपरांत भी यदि उन्होंने कोई निर्णय लिया है तो ये उनका अपना नितांत निर्णय है. परंतु मैं इस विषय में आश्वस्त हूं कि भारतीय जनता पार्टी की नीतियों, प्रदेश और केंद्र दोनों को ध्यान में रखते हुए जनता अंततः पार्टी को निर्णायक निर्देश देगी. पार्टी में किसी भी आधार के ऊपर न किसी को टारगेट किया जाता है, न किसी को किसी भी प्रकार से ऑब्जेक्टिव किया जाता है. हम सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास के मोदी जी के मंत्र में विश्वास रखते हैं. इसलिए आप देखिए सभी समुदायों को, सभी जातियों को, सभी वर्गों को भारतीय जनता पार्टी साथ में लेने में सफल होती है. हम उन पार्टियों में से नहीं है जो एक या दो समुदायों की पार्टियां बनती हैं. यहाँ कर्नाटक में भी हैं जो ये दावा करते थे एक समुदाय की पार्टी, और उत्तर से दक्षिण तक देखिए अनेक राज्यों में ऐसे जो एक या दो समुदाय की पार्टी होने का दावा करते हैं. हम उस व्यापक भारत की अवधारणा को लेकर चलते हैं. और जहां तक आपने कहा किसी भी समुदाय में हो, उन सब में भी हमने अनेक बड़े प्रभावी नेता कर्नाटक में भी दिए हैं. बन चुकी है और वह प्रक्रिया भी तेज गति से आगे बढ़ रही है. जो आपने कहा, और ये भी तो ध्यान रखिए मान्यवर, जो बहुत से ऐसे भी कार्य किए जो कि शायद वादे भी नहीं किए तो उससे ज्यादा कर दिए. जैसे उदाहरण के लिए मैंने कहा कि आप सभी फोन हाथ में लिए हुए हैं. जब हमारी सरकार आई थी, आपको पता है दुनिया में हम सेकंड बिगेस्ट कंज्यूमर थे मोबाइल हैंडसेट के, और फैक्ट्री कितनी थी बनाने वाली? 2. आज सेकंड बिगेस्ट कंज्यूमर के साथ साथ सेकंड बिगेस्ट मैन्युफैक्चरर हो गए हैं. तो उस मैन्युफैक्चरिंग में सबसे बड़ा रोल यहाँ कर्नाटक का हुआ है. तो बहुत सी ऐसी चीजें हैं, और जो आपने कहा उसके प्रति भी सरकार पूरी संवेदनशीलता के साथ, तत्परता के साथ डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट हो चुकी है और आने वाली सरकार में वो तेज गति से कार्य आगे. हमारा कहना है कि लोगों को हम उसके वो मुद्दे के ऊपर आपको नहीं, हम सभी चीजों का ध्यान रख रहे हैं. जैसे मैंने कहा येडियुरप्पा जी के समय से ही, चाहे किसानों का विषय हो या हाई टेक्नोलॉजी का विषय हो, दोनों सभी क्षेत्रों में व्यापक रूप से कर्नाटक की सरकार ने कार्य किया और केंद्र सरकार ने उसका पूरा सहयोग. आपकी पार्टी किसे टिकटों का वितरण करती है और इसमें समय समय पर दायित्व का परिवर्तन हमारे कार्यकर्ताओं और नेताओं के साथ होता रहता है, और ये अनेक राज्यों में भी हुआ है. परंतु पार्टी सभी कार्यकर्ताओं के प्रति पूरी तरीके से संवेदनशील रहती है और इस सारे विषय को ध्यान में रख के सभी को जितना भी सम्मान और स्थान देना है वो पार्टी देती है, और बाकी फिर जिसको जो निर्णय लेना है वो अपने आप करे. परंतु इतना मैं स्पष्ट बताना चाहता हूं, हम एकमात्र राजनीतिक दल हैं विगत 70 वर्षों में जो भी हमसे बाहर गए लोग वो हमसे बड़े नहीं बने. बाकी दलों में लोग छोड़ के गए और वो बड़े बन गए. उदाहरण के लिए ममता बनर्जी कांग्रेस में ही थी ना, जगन मोहन रेड्डी कांग्रेस में ही थे ना, शरद पवार जी कांग्रेस में ही थे ना. परंतु कोई भी नेता बाहर जाता है उसे अंततः इस बात का एहसास होता है कि जो उसको मान, सम्मान और जनता के कल्याण के जो कार्य भारतीय जनता पार्टी के अंदर होता है वो कोई दूसरी जगह नहीं. पुनः कहा, हम चुनाव जीतने के साथ साथ समाज को भी बदलाव कर रहे हैं और समाज के अंदर भी एक नए परिवर्तन के लिए प्रयास करते हैं. मैं उदाहरण देना चाहता हूं, 2014 में सरकार बनने के बाद जो प्रधानमंत्री जी का पहला उद्बोधन था 15 अगस्त, आप याद करिए, स्वच्छ भारत अभियान और बेटी बचाओ बेटी पढ़ाओ में तमाम राजनीतिक पंडितों ने कहा था इसका क्या लेना देना राजनीति से, ये चुनाव जीतने के लिए नहीं है. तो चुनाव जीतने के साथ साथ हम चुनाव भी जीतेंगे और समाज में परिवर्तन भी लाएंगे.
सर, हम टिकट वितरण के लिए अभी ऐसा एक नया फॉर्मूला कर्नाटक में लेके आए। यहाँ सब लोग उम्मीद लगा के बैठे थे कि गुजरात और यूपी मॉडल यहाँ पर आएगा, लेकिन कर्नाटक मॉडल ये सबको जब जाएगा, इतना झटके पे झटके लग रहे हैं बीजेपी को, कैसे देख रहे हैं आप? देखिए, ऐसा है, किसी भी राज्य का मॉडल दूसरी जगह, सब राज्य की अलग अलग अपनी स्थिति है, उनकी अलग विशिष्टता है, उनकी अलग क्षमता है, उनके अनुसार पार्टी निर्णय लेती है। और कर्नाटक की भी सारी परिस्थितियों को ध्यान करके पार्टी निर्णय लिया, और जो परिस्थितियां आपको नजर आ रही है, जैसा उन्होंने कहा, फिलहाल मतलब मेरा मानना है कि यह एक अस्थायी कालखंड है। कुछ समय के बाद सभी कार्यकर्ता और नेता पूरी क्षमता के साथ पार्टी को विजय दिलाने के अलावा और किसी को कैसे पता हो सकता है, बाकी जो है वो सिर्फ अनुमान है। We take a systematic approach in which we get a feedback from the people, which you say that the crowdsourcing केंद्र में भी और हमने यहाँ भी किया था। जिस दिन हमारा मैनिफेस्टो जारी होगा तो जो लोगों ने जो हमने मैनिफेस्टो में किया है वो सारी बातें आपको स्पष्ट रूप से वही है जो जनता की अपेक्षा है। मतमोजणीपेक्षाही अधिक चुरशीच्या ठरलेल्या दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निवड प्रक्रियेत रमाकांत कोंडुस्कर यांच्या नावावर अधिकृत उमेदवारी म्हणून शिक्कामोर्तब झाले आहे। शनिवारी सायंकाळी 5 वाजता निवड प्रक्रियेला सुरुवात झाली असून पोलीस आणि CRPF जवानाच्या कटेकोट बंदोबस्त ही निवड प्रक्रिया पार पडली। पोलीस, CRPF जवान आणि शेकडो समर्थकाच्या उपस्थितीत ही चुरशीची उमेदवारी जाहीर करण्यात आली। कमिटीच्या अध्यक्षांचे आणि जे सर्व माझे बांधव ज्याने अर्ज केला होता, महाराष्ट्र एकीकरण समितीकडे अर्ज केला होता, त्या सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय। येणाऱ्या काळामध्ये जो माझ्या भाषेवरती, मराठी माणसांवरती, गोरगरीब जनतेवरती जो अन्याय होत आलेला आहे, तो अन्यायाच्या विरोधात मी लढेन। जो सुप्रीम कोर्टामध्ये जो आपला प्रश्न आहे, तर त्या प्रश्नाबद्दल सर्व काही पूर्तता करेन। आणि मी पुन्हा एकदा माझ्या मायबाप बंधू जनतेने जो कौल दिला, ज्यावेळेला सेन्स कमिटी ज्यावेळेला भागामध्ये फिरली आणि मला सहकार्य केलं, त्या माझ्या मायबाप बंधूंचे, माता भगिनींचे मी मनापासून आभार व्यक्त करतोय। त्याचबरोबर जे 7 जण आपण रिंगणामध्ये होतो, त्यामध्ये प्रामुख्यानं एक युवा नेतृत्व असणाऱ्या श्री शुभम शेळके असतील, त्यानंतर श्री वल्लभ गुणाजी दादा असतील, तसंच आमचे ज्येष्ठ नेते मनोहर किनेकर दादा असतील, रवी साळुंके, आप्पासाहेब गुरव दादा, रवी साळुंके दादा, रतन मासेकर दादा, या सर्वांनी मला सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय। आणि त्यांना एक विनंती करू इच्छितो आहे की आम्हाला जो दक्षिणमध्ये जो गेली 10 वर्ष आम्हाला जो त्रास होतोय, तो त्रास आम्हाला बंद करायचा आहे। जो गोरगरीब जनतेवरती होणारा अन्याय आम्हाला बंद करायचा आहे, आणि त्यासाठी ह्या सर्वांनी मला सहकार्य करावं अशी मी त्यांच्यासमोर विनवणी करतोय, मागणं करतोय। पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून सर्व जनतेचे पण आभार व्यक्त करतोय। आणि जी कमिटी आहे, त्या कमिटीनं पारदर्शकता घेऊन जो सेन्सच्या माध्यमातून आलेला जो निर्णय कमिटीने दिला असेल, किंवा त्यांच्या सर्व 87 जणांची जी कमिटी होती, ह्या कमिटीच्या विचारधारेतून जो निर्णय त्यांनी दिलेला आहे, त्याबद्दल मी कमिटीचं पण मी मनापासून आभार व्यक्त करतोय आणि माझे 2 शब्द संपवतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। जगदीश शेट्टर यांना उमेदवारी तिकीट देण्यात यावी अशी मागणी डॉक्टर प्रभाकर केली आहे। ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की जगदीश शेट्टर हे प्रभावी राजकारणी आहेत, त्यामुळे पक्षांनी घेतलेला हा निर्णय चुकीचा आहे। या निर्णयामुळे समाजामध्ये चुकीचे मेसेज जाऊ शकतो। यामुळे कोणी या एका समाजाला संपवायचे प्रयत्न करत असतील तर त्याची चुकीची कल्पना आहे। लिंगायत समाज हा स्वातंत्र्यपूर्वपासूनच राजकीयदृष्ट्या संकरित असलेला समाज आहे। यामुळे या समाजामध्ये अनेक प्रभावी राजकारणी आहेत,
अनेक मंत्री लिंगायत समाजाचे आहेत, त्यामुळे कुणी चुकीचे विचार करू नये असे टोला विरोधकांना डॉक्टर प्रभाकर यांनी दिला आहे. ಮಾಡಿ ಕೇಳ್ತೀನಿ, ದಯವಿಟ್ಟು ಮತ್ತೆ ಕನ್ಸಿಡರ್ ಮಾಡಿರಿ, ಶಟರ್ನ ಹಂಗೆ ಇದು ಮಾಡಬೇಡ್ರಿ, ದುರ್ಲಕ್ಷ್ಯ ಮಾಡಬೇಡ್ರಿ. ಯಾಕಂದರೆ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಇದು ರಾಂಗ್ ಮೆಸೇಜ್ ಹೋಗ್ತದೆ ಮತ್ತು ಇಲೆಕ್ಷನ್ಗೆ ಮುಂದಿಟ್ಕೊಂಡು ಇದು ಮಾಡೋದು ಸರಿ ಅಲ್ಲ ಅಂತ ನಾನು ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೈಕಮಾಂಡ್ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಸರ್, ಲಿಂಗಾಯತ್ ಸಮುದಾಯವನ್ನು ಕಡೆಗಣಿಸ್ತಾರೆ, ಲಿಂಗಾಯತ್ ನಾಯಕರನ್ನು ಟಾರ್ಗೆಟ್ ಮಾಡಿ ಪಕ್ಷನ ಹೊರಹಾಕೊಂಡು ಕೆಲಸ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಕಡೆಗಣಿಸೋದು ಅಂದರೆ ವೈಯಕ್ತಿಕ ಶತ್ರಿಗೆ ಕಡೆಗಣಿಸಿದ್ದು ಅದು ನನಗೆ ವೈಯಕ್ತಿಕ ಅನ್ನಿಸ್ತದೆ. ಕೇಳೋಣ, ಸಮಾಜಕ್ಕೆ ಕಡೆಗಣಿಸಿದ್ರೆ ಸಮಾಜ ಎಲ್ಲರೂ ಒಪ್ಪಂಗಿಲ್ಲ. ಭಾಳ ಪ್ರಜ್ಞಾವಂತ ಸಮಾಜದ್ದು, ರಾಜಕೀಯದಲ್ಲಿ ಪ್ರಜ್ಞಾವಂತಿರೋ ಸಮಾಜ. ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಪೂರ್ವದಲ್ಲೇನೂ ನಾವು ರಾಜಕಾರಣ ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ಮಂತ್ರಿಗಳಿದ್ದವ್ರ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ. ಇವತ್ತೂ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನಲ್ಲಿ ಹೋರಾಟ ಮಾಡಿ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಗಳಿಸಿದ್ದು ಭಾಳಷ್ಟು ಲಿಂಗಾಯತ್ ಮುಖಂಡರು ಅದರಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸ್ತಾರೆ. ಇದಕ್ಕೆ ಪ್ರಜ್ಞಾವಂತ ಸಮಾಜದ ರಾಜಕೀಯವಾಗಿ ಅಂಥದ್ದೇನು ಮಾಡಿದ್ರೆ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಅದು ಅವರಿಗೆ ಪಾಠ ಕಲ್ಕೊಡ್ತಾರೆ. ಲಿಂಗಾಯತ್ ಸಮುದಾಯವನ್ನು ದೆಹಲಿ ನಾಯಕ ಕೇಳಿದೆ ಅವರೆಲ್ಲ ಹಗರು ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ರೆ. ನನ್ನ ಪ್ರಕಾರ ನಮ್ಮ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗೆ ಇದನ್ನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಇದೆಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲದೆ ಇದನ್ನೆಲ್ಲ ನಡ್ಕಿನ ಜನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಂಥ ಜನ ಏನ್ರಿ ಅಂಥದ್ದು ವಿಚಾರ ಇಟ್ಕೊಂಡು ಇದನ್ನೇ ಮುಗಿಸ್ತೀವಿ, ಆ ಸಮಾಜ ಮುಗಿಸ್ತೀವಿ, ಈ ಸಮಾಜ ಮುಗಿಸ್ತೀವಿ, ಇದೆಂದೂ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ, ಸಾಧ್ಯ ಆಗಲಿಕ್ಕೂ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಹೇಳಿಲ್ಲ ನಾ, ಭಾಳ ಪ್ರಜ್ಞಾವಂತರು ಸಮಾಜ ರಾಜಕೀಯವಾಗಿ. ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರಿಗೂ ನಾನು ತಮ್ಮ ಮುಖಾಂತರ ಹೇಳ್ತೀನಿ, ಇಂಥದ್ದೆಲ್ಲ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ದಯವಿಟ್ಟು ಮಾಡಿದರೆ ಇದು ಸರಿ ಆಗಂಗಿಲ್ಲ ಅಷ್ಟೇ. अपक्ष उमेदवार सामाजिक कार्यकर्ते अशोक गोवेकर उत्तम मतदारसंघातून आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता महानगरपालिकेमध्ये अपक्ष उमेदवार अशोक गोवेकर हे आपल्या कार्यकर्त्यांसोबत आपल्या उमेदवारी नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. ನಾನು ಅಶೋಕ್ ಗೋವೇಕರ್ ಉತ್ತರ ವಿಧಾನಸಭಾ ಪ್ರದೇಶಿದ್ದೀನಿ. ಎಲ್ಲರೂ ನನಗೆ ಸಹಕಾರ ಈಗ ಮಾಡಬೇಕು, ಅಭಿವೃದ್ಧಿ ಸಂಬಂಧ ನಾಳೆ ಇದಕ್ಕೆ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಇದರಲ್ಲಿ ನಾಮಿನೇಷನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಎಲ್ಲರೂ ಸಹಕಾರ ನಮ್ಗೆ ಎಲ್ಲ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಬೇಕು. ಅಶೋಕ್ ಬಸವಂತ ಗೋವೇಕರ ವಿರುದ್ಧ ಕನ್ನಡರಿಗೆ ಈಗ ಸೈಟ್ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಇದ್ದೀವಿ. ನಾವು ವರ್ಷದಿಂದ ಬಂದ ಈಗ ನಾಳೆ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಸ್ವತಂತ್ರ ಪಕ್ಷ ಹಾಗೆ ನಾವು ಉತ್ತರ ಭಾಗದಿಂದ ಸ್ವತಂತ್ರ ಪಕ್ಷದಿಂದ ಇದು ಸ್ಪರ್ಧೆ ಮಾಡತ್ತೇವೆ. ನಾವು ಮೊದಲಿಂದ 30 ವರ್ಷ ವರ್ಕ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಚೆನ್ನಾಗಿ ಅಪೇಕ್ಷೆ ಐತಿ. ನಿಮ್ಮೆಲ್ರಿಗೂ ಗೋವೇಕರ ನಿಮ್ಮಂಥ ಮನುಷ್ಯ ಬೇಕು, ನಿಮ್ದು ಮ್ಯಾರೇಜ್ ಇಲ್ಲ, ನಿಮ್ಮಂಥ ಜನ ಬೇಕು ಅಂತ ಬೇಕಂತ ಜನರಿಗೆ ಅಪೇಕ್ಷೆ ಐತಿ. ಸೋಷಿಯಲ್ ವರ್ಕ್ ನಿಮ್ಮಂಥವ್ರು ಮಾಡಕ್ ಬೇಕು, ನಿಮ್ಮಂಥವ್ರು ಖಾಲಿ ಬೇಕು. ನೀವು ಇಲ್ಲೇನ್ರಿ ನಾವು ಅದು ನಿಮ್ಮೇಲೆ ನೀವು ಅಂದು ಬರ್ಬೇಕು, ನಾವು ಅದು ಎಲ್ಲ ಜನ ನಿಮ್ಮ ಜಾತಿ ಪಕ್ಷ ಆವ ಇವನು ಏನು ನೋಡ್ಬೇಕು, ನಿಮ್ ಬಂದು ನಾವು ಅದು ನೀವು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡ್ರಿ. ಎಲ್ಲ ಸಂದರ್ಭ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡೋ ಸಂಬಂಧ ನಾವು ನಿಲ್ಲಾಗ್ತೇವೆ. ಮತ್ತು ನಾವು 30 ವರ್ಷದಿಂದ ಸೋಷಿಯಲ್ ವರ್ಕ್ ಮಾಡ್ಕೊತ ಬಂದೇವೆ. ಈಗ ಸೋಷಿಯಲ್ ವರ್ಕ್ ಮಾಡೋದೇ ಆಸೆ. ಈಗ ಗಳಿಸೋದು ಆದಾಯ ಏನು ನಮ್ಗೆ ಆಸೆ ಇಲ್ಲ. ಮಂದಿ ಸಮಾಜ ಸೇವೆ ಮಾಡೋದ್ರೆ ಒಂದು ಇದೆ. ಹಾ, ಏನ್ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಒಂದು ಯೋಜನೆ ಏನೈತೆ ಬೆಳಗಾವಿ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೋಸ್ಕರ ಏನು ಯೋಜನೆ ಅನ್ಕೊಂಡ್ರಿ? ಏನು ಆಗಿಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಕಲಿತು ಎಲ್ಲ ಮಾಡಿ ಜನರಿಗೆ ಖುಷಿ ಬಂದು ಕರ್ತೇವೆ. ಜನರ ಸಮಸ್ಯೆ ಸರ್, ಇವಾಗ ಅನೇಕ ಸಮಸ್ಯೆಗಳ ಉತ್ತರನಲ್ಲಿ ಅದ್ರ ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ನಿಮಗೆ ರಸ್ತೆಗಳಾಗಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಬೇರೆ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಇಂಥವುಗಳನ್ನ ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆಗಳು ನೀವು ಯಾವ ರೀತಿ ಇದನ್ನ ಮಾಡ್ತೀರಿ? ನೀವು ಜನರ ಜೊತೆ ಯಾವ ರೀತಿ ಸಂಪರ್ಕ ಮಾಡ್ತೀವಿ ಸರ್? ಜನತೆ ಒಳ್ಳೆ ಅವ್ರಿಗೆ ಈಗ ಇದು ಮೂಡಿಸ್ತಾರೆ ಸಂದೇಶ ನಮ್ಗೆ ಆಗ್ತದ. ಅವ್ರಿಗೆ ಒಳ್ಳೆ ಸಂದೇಶ ಎಲ್ಲ ಕೆಲಸ ಅಂತ ಮಾಡಿ ಅವ್ರಿಗೆ ಮೂಡಿಸ್ತೀನಿ. ಸರಿ, ಇವಾಗ ಪಕ್ಷೇತರಾಗಿ ನಿಲ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಏನ್ ನಿಮ್ಗೆ ಜನ ನೀವು ಜನ ಬೆಂಬಲದ ಹಿಂದಿನ ಯಾವ ರೀತಿ ಸಂಘಟನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ? ಸಂಘಟನೆ ಸೋಷಿಯಲ್ ವರ್ಕ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀವಿ ಸರ್. ಎಲ್ಲ ಜನ ನಮ್ಗೆ ಪ್ರೀತಿಸ್ತಾರೆ. ಸಂಘಟನೆ ಬರಲಿಲ್ಲ ಜನರ ಜೊತೆ ಸಂಪರ್ಕ ಹೆಂಗ ನಮ್ಗೆ ಹಿಂಗಂದ್ರೆ ನಾವು ಸೋಷಿಯಲ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದು ಬಿಸ್ನೆಸ್ದಾಗ ಸೋಷಿಯಲ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಮನುಷ್ಯ ನನ್ ಪರಿಚಯ ಇಲ್ಲ ಮನುಷ್ಯ ಉತ್ತರದಾಗ ಯಾರು ಇಲ್ಲ. ಹಂಗೆಲ್ಲ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಮನುಷ್ಯ ನಮ್ಗೆ ಪರಿಚಯ ಇದಾವೆ. ನಂಗೆ ಇವಾಗ ನಮ್ಗೆ ಜಾತಿ ಮತ ಭೇದ ಪಕ್ಷ ಯಾವುದೂ ಎಲ್ಲ ಜನ. ಸರಿ, ಇವಾಗ ನೀವು ಸಂಘಟನೆ ಜನರ ಜೊತೆ ಮೊದಲಿಂದ ನೀವು ಚಿರಪರಿಚಯ.
ಸರ್ ಇವಾಗ ಪಕ್ಷೇತರಾಗಿ ನಿಲ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಹೌದು ಯಾವಾಗ ನೀವು ನಾಮಿನೇಷನ್ ಮಾಡೋದ್ರಿ ಜನರ ಜೊತೆ ನೀವು ಸೇರಿಸಿ ಎಷ್ಟು ಜನ ನಿಮ್ ಜೊತೆ ಬರ್ಲಿದ್ದಾರೆ ಈಗ ನೋಡಿ ಜನರಿಗೆ ಎಲ್ಲ ಹೋಗ್ರಿ ಜನರು ರಜೆ ಕೂಡ್ತಾರೆ ನಾಳೆ ನಾವು 10 ಗಂಟೆಗೆ ಇಲ್ಲಿ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಮೇಲೆ ಕೂಡಾತೀವ ನಾಳೆ ನಾವು ನಾಮಿನೇಷನ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಸರ್ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಬರ್ಬೇಕಂತ ನಮ್ದು ಎಲ್ಲ